नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे. काव्याने छानपैकी श्रीखंड बनवलेलं असतं आणि ती पार्थला म्हणते, काय मग मिस पार्थ, आज बनवलेलं श्रीखंड खाल्लंच ना तुम्ही? ते श्रीखंड मी बनवलेलं. तेव्हा पार्थ उठतो आणि म्हणतो, एवढं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीच खाल्लं नव्हतं. आणि तो पटापटा पाणी पितो. पाणी पिल्यानंतर ना आता असं बोलल्यानंतर ना की एवढं कडू श्रीखंड मी कधीच खाल्लं नव्हतं असं बोलल्यानंतर ना आता काव्याला पण खूप हर्ट झालेलं असतं. कारण की पार्थचा राग जायला काही तयारच नसतो. पार्थ खूप मोठ्या प्रमाणात हर्ट झालेला असतो. आणि इकडे नंदिनीला आणलेले गजरे जीवानी नंदिनीने मानिनीसमोर तसंच रम्यासमोर घातलेले असतात. पण त्या दोघी निघून गेल्यानंतर ना त्यांनी ते गजरे काढून ठेवलेले असतात. आणि ती जीवाला म्हणते, असा बालिशपणा नका करत जाऊ प्लीज, आणि मला या नात्यातून मोकळं करा. ती हात जोडून त्याला म्हणते, मला लवकरात लवकर या नात्यातून मोकळं करा. कारण की नंदिनी पण खूप मोठ्या प्रमाणात हर्ट झालेली असते. आणि जीवा एवढा ट्राय करून सुद्धा नंदिनीचा काही राग जायला तयार नसतो. म्हणजे राग नसतोच, पण ती हर्ट झालेली असते की जीवाला माझ्यापासून वेगळं व्हायचं आहे, तर मी कशाला या नात्याला फुकट हे करू, म्हणजे त्यांच्या नाही मनात तर मी एकटीच का सावरू, असं तिचं खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आणि ती म्हणलेली असते, आता फक्त 6 दिवस राहिलेले आहेत, तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या. तसंच इकडे पण पार्थ काव्याला म्हणतो, 1 दिवस तर गेला, आता राहिलेत फक्त 6 दिवस. 6 दिवसात तुम्ही लवकरात लवकर डिसिजन घ्या आणि डिवोर्स पेपरवर साईन करा. आता येणाऱ्या भागात काय होईल, खरंच जीवा आणि काव्या हे डिवोर्स पेपरवर साईन करतील का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.